नमस्कार मित्रांनो आज आपण पंचक काळाबद्दल बोलणार आहोत। हा व्हिडिओ 6 जून ते 11 जून दरम्यान लागलेल्या पंचक काळाविषयी म्हणजेच मृत्यू पंचक काळाविषयी आहे। मृत्यू पंचक काळ हा अत्यंत विनाशकारी मानला जातो। जर एखाद्या व्यक्तीने या काळात योग्य ती काळजी घेतली नाही तर त्याचे मोठे नुकसान होऊ शकते। काहींच्या मते या काळात मृत्यू, अपघात किंवा इतर गंभीर घटना घडण्याची शक्यता वाढते। त्यामुळे हा काळ प्रत्येकासाठी महत्त्वाचा मानला जातो। या व्हिडिओमध्ये आपण सुवासिनी महिलांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, सर्वसामान्य लोकांनी कोणती सावधगिरी बाळगावी, तसेच मृत्यू पंचक काळात एखाद्याचा मृत्यू झाल्यास कोणते धार्मिक नियम पाळले जातात याबद्दल चर्चा करणार आहोत। स्मशानभूमीतील काही परंपरा, अर्थी तयार करण्यापासून ते चितेपर्यंतच्या विधींचाही उल्लेख करू। सर्वप्रथम पंचक म्हणजे काय हे समजून घेऊया। ज्यांना पंचक किंवा सूतक याबद्दल माहिती नसते ते नकळत काही अशा गोष्टी करतात ज्यामुळे त्यांच्या घरात अडचणी किंवा संकटे निर्माण होऊ शकतात असे मानले जाते। म्हणून स्वतः समजून घ्या आणि इतरांनाही समजावून सांगा। जेव्हा चंद्राचा गोचर धनिष्ठा, शतभिषा, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा किंवा रेवती नक्षत्रांमध्ये असतो तेव्हा पंचक काळ सुरू झालेला मानला जातो। मात्र सर्व पंचक सारखे नसतात। काही पंचक शुभ मानले जातात तर काही अशुभ। शनिवारी सुरू होणारा पंचक हा मृत्यू पंचक म्हणून ओळखला जातो आणि तो सर्वाधिक प्रभावी व अशुभ मानला जातो। शास्त्रांनुसार पंचकांचे 5 प्रकार सांगितले गेले आहेत। राजपंचक, रोग पंचक, चोर पंचक, अग्नी पंचक। मृत्यू पंचक हे पंचक कोणत्या दिवशी सुरू होतात यावर त्यांचे स्वरूप ठरते। उदाहरणार्थ 6 जूनचा पंचक शनिवारी सुरू झाल्यामुळे तो मृत्यू पंचक मानला जातो। मंगळवारी सुरू झाल्यास तो अग्नी पंचक असतो। बुधवार किंवा गुरुवारी सुरू झालेल्या पंचकाचा विशेष अशुभ परिणाम मानला जात नाही। रविवारी सुरू झाल्यास रोग पंचक, सोमवारी सुरू झाल्यास राजपंचक आणि शुक्रवारी सुरू झाल्यास चोर पंचक मानला जातो। सोमवारी सुरू होणारा राजपंचक अत्यंत शुभ मानला जातो। त्याबद्दल मी वेगळा सविस्तर व्हिडिओ करेन। मात्र आजचा विषय विशेषतः 6 जूनपासून सुरू झालेल्या मृत्यू पंचकाविषयी आहे। मृत्यू पंचक काळात काही विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक मानले जाते। या काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याबाबत अनेक धार्मिक समजुती प्रचलित आहेत। असे मानले जाते की मृत्यू पंचक काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्यासोबत आणखी 4 जणांवरही मृत्यूचे संकट येऊ शकते। म्हणजे एकूण 5 जणांवर त्याचा प्रभाव पडतो अशी लोकमान्यता आहे। हे संकट कुटुंबातील, नातेवाईकांतील किंवा गावातील कोणावरही येऊ शकते असे मानले जाते। तसेच या काळात शुभ किंवा अशुभ कार्यांचे परिणामही अनेक पटींनी वाढतात अशी श्रद्धा आहे। त्यामुळे जर घरात मृत्यूची घटना घडली आणि तो काळ पंचकाचा असेल तर विशेष दक्षता घेण्याचा सल्ला दिला जातो। जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या पार्थिवाला प्रथम स्नान घातले जाते। त्यानंतर धार्मिक विधीनुसार कफन बांधले जाते। यासाठी योग्य व जाणकार पुरोहिताची मदत घेणे आवश्यक मानले जाते। मंत्रोच्चार आणि इतर विधी शास्त्रानुसार पार पाडले जातात। शास्त्रांमध्ये असेही वर्णन आढळते की पंचक काळात विशेष शांतिविधी करणे आवश्यक असते। त्यामुळे काही ठिकाणी कुशापासून 4 पुतळे तयार करण्याची प्रथा आहे। हे पुतळे पार्थिवाच्या दोन्ही बाजूंना ठेवले जातात। त्यांच्यावर विशिष्ट मंत्रोच्चार केले जातात आणि काही ठिकाणी सोने, दान किंवा पिंडदान यांसारख्या विधीही केले जातात। अर्थी पूर्णपणे तयार झाल्यानंतर घरातील सदस्यांनी पार्थिवाची प्रदक्षिणा घालावी अशी परंपरा आहे। त्यानंतर पार्थिव घरातील सर्व भागांना दाखवून बाहेर नेले जाते। कुशाचे 4 पुतळे देखील या प्रक्रियेत सहभागी असतात। लोकमान्यतेनुसार हे पुतळे पुढील 4 संभाव्य मृत्यू टाळण्यासाठी प्रतिकात्मक स्वरूपात तयार केले जातात। यानंतर अंत्ययात्रा सुरू होते। काही ठिकाणी पहिल्या विश्रांतीच्या ठिकाणी, विशेषतः चौकात, दिशाबदल करण्याची प्रथा आहे। तसेच काही परंपरांमध्ये बतासे, नाणी आणि फुले अर्थीवरून उतरवून बाहेर फेकण्याचीही प्रथा आढळते।
त्यानंतर ही अर्थी स्मशानभूमीकडे निघते. 5 ठिकाणच्या विश्रांतीच्या नियमांचे पालन करत जेव्हा पार्थिवाला चितेवर ठेवले जाते तेव्हा त्याचे डोके दक्षिण दिशेकडे असावे, कारण दक्षिण दिशा ही यमराजांची दिशा मानली जाते. असे मानले जाते की आपण त्या पार्थिवाला यमराजांच्या स्वाधीन केले आहे. त्यानंतर जो व्यक्ती दाहसंस्कार किंवा कपालक्रियेत सहभागी होतो त्याने एक छिद्र असलेला माठ घ्यावा, त्यात पाणी भरून चितेभोवती प्रदक्षिणा घालत राहावे. त्यानंतर तो माठ खाली फोडावा. या सर्व विधींमध्ये योग्य आणि जाणकार पुरोहित उपस्थित असणे अत्यंत आवश्यक मानले जाते, कारण विधिवत नियमांचे पालन करणे महत्त्वाचे असते. तसेच स्मशानभूमीमध्येच 13व्याचे निमंत्रण दिले जाते असेही काही ठिकाणी मानले जाते. शवयात्रेत सहभागी झालेल्या लोकांनी हसणे, थट्टामस्करी करणे, अनावश्यक बोलणे, वारंवार कोणाला हाक मारणे, मागे वळून पाहणे किंवा चिता पूर्ण जळण्यापूर्वी तेथून निघून जाणे टाळावे असे सांगितले जाते. असे मानले जाते की मृत्यू पंचक काळात या गोष्टी अत्यंत संवेदनशील असतात आणि त्यांचे पालन केल्यास आत्मिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे या सर्व गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. जर या गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या आयुष्यात नकारात्मक परिणाम दिसू शकतात असे मानले जाते. काही श्रद्धांनुसार घरात नकारात्मक शक्तींचा प्रवेश होऊ शकतो आणि मृत्यू पंचक काळ मनुष्याला विनाशाच्या दिशेने खेचून नेऊ शकतो. आता दाहसंस्काराच्या गोष्टी झाल्या तर पुढे कोणती काळजी घ्यावी ते पाहूया. मृत्यू पंचक काळात लाकूड साठवणे टाळावे. सोफा, पलंग किंवा लाकडापासून बनविलेल्या वस्तू घरात आणू नयेत किंवा बनवू नयेत. कोणतेही बांधकामाचे काम, घर बांधणे, नवीन छत टाकणे, स्लॅब टाकणे यांसारखी कामे टाळावीत. नवीन घरात प्रवेश, विवाह, मुंडन, जनेऊ किंवा इतर कोणतेही मांगलिक कार्य या काळात करू नये. दक्षिण दिशेची यात्रा देखील शक्यतो टाळावी, कारण दक्षिण दिशा यमराजांची दिशा मानली जाते. अशी श्रद्धा आहे की या काळात दक्षिणेकडे प्रवास करणाऱ्या व्यक्तीला अपघात, संकट किंवा अकाली मृत्यूचे संकेत मिळू शकतात. तसेच घरात सोने, चांदी, दागिने किंवा कोणतीही नवीन वस्तू आणू नये. नवीन व्यवसाय सुरू करू नये. कोणत्याही नवीन करार किंवा अटींमध्ये प्रवेश करू नये. या 5 दिवसात स्वतःची आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांची विशेष काळजी घ्यावी. असेही मानले जाते की या काळात ब्रह्मांडातील नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय असतात. तांत्रिक क्रिया, मारण, उच्चाटन किंवा स्तंभन यांसारख्या तंत्रक्रियांसाठी हा काळ प्रभावी मानला जातो. काही श्रद्धांनुसार जर एखाद्या कुटुंबावर अशा क्रिया केल्या गेल्या तर त्या कुटुंबाचे नुकसान होऊ शकते. म्हणून या काळात घरात अनोळखी लोकांना प्रवेश देऊ नये. कोणी काही वस्तू देण्याचा प्रयत्न करत असेल तर ती स्वीकारू नये असेही सांगितले जाते. याउलट दानधर्म अधिक करावा. विशेषतः अन्नदान करण्याचे महत्त्व सांगितले गेले आहे. गोशाळेत जाऊन गायींना गूळ किंवा हिरवा चारा खाऊ घालावा. लोकांसाठी पाणपोई लावावी. पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी. गरजू लोकांना पाणी वाटावे. पोलीस किंवा सार्वजनिक सेवेत कार्यरत असलेल्या लोकांना पाण्याच्या बाटल्या वाटल्यास मृत्यू पंचकाचा प्रभाव कमी होतो असेही मानले जाते. शनिवारी सुरू होणाऱ्या या पंचकाचे अधिपती ग्रह शनिदेव असल्याने कोणाशीही फसवणूक, कपट किंवा अन्याय करू नये. शनिदेवांना न्यायाचे देवता मानले जाते. अशी श्रद्धा आहे की ते रुष्ट झाल्यास मनुष्याचे सर्वस्व नष्ट होऊ शकते. या 5 दिवसांत कोणतेही चुकीचे कर्म टाळावे, कारण या काळात केलेल्या चांगल्या किंवा वाईट कर्मांचे परिणाम अनेक पटींनी वाढतात असे मानले जाते. जसे आधी सांगितले, प्रत्येक गोष्ट 5 पट प्रभाव दाखवते अशी लोकश्रद्धा आहे. आता सुवासिनी महिलांबद्दल काही विशेष गोष्टी पाहूया. या काळात सुवासिनी महिलांनी काही गोष्टी टाळाव्यात आणि काही गोष्टी अवश्य कराव्यात. 5ही दिवस स्वयंपाकघरात तुपाचा दिवा लावावा. तसेच घराच्या मुख्य दरवाजावर चौमुखी दिवा लावावा. केस कापणे, केस धुणे, नखे कापणे या गोष्टी टाळाव्यात. घाणेरडे कपडे घालू नयेत. तसेच काही परंपरांनुसार वापरलेले कपडे लगेच धुणेही टाळावे असे सांगितले जाते.
आपले शृंगाराचे साहित्य कोणालाही देऊ नये आणि कोणाकडूनही घेऊ नये याची विशेष काळजी घ्यावी. माता पार्वतींना शृंगाराचे साहित्य अर्पण केल्यास शुभ फल मिळते असे मानले जाते. तसेच आपल्या कारणामुळे घरात वाद, भांडण किंवा कलह होणार नाही याची काळजी घ्यावी. कारण अशी श्रद्धा आहे की गृहलक्ष्मीमुळेच घरात कलह निर्माण झाला तर मृत्यू पंचकाच्या प्रभावामुळे त्या कुटुंबाचा ऱ्हास सुरू होऊ शकतो. व्यवसायात अडथळे येऊ शकतात, पैसा टिकत नाही आणि अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ शकतात असे मानले जाते. मृत्यू पंचक म्हणजे शनिवारी सुरू होणाऱ्या पंचक काळाविषयीच्या या काही विशेष गोष्टी होत्या ज्या जाणून घेणे महत्त्वाचे मानले जाते. मित्रांनो, मृत्यू पंचकाबाबत शास्त्रांमध्ये सांगितलेल्या या श्रद्धा, परंपरा आणि सावधगिरीच्या गोष्टी आपण जाणून घेतल्या. या काळात भीती बाळगण्यापेक्षा सत्कर्म, दानधर्म, ईश्वरभक्ती आणि संयम यांना अधिक महत्त्व द्या. आपल्या कुटुंबाचे रक्षण, मनाची शांती आणि सकारात्मक विचार हीच खरी शक्ती आहे. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक व ज्योतिष-विषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भगवान शंकर, माता पार्वती आणि शनिदेव महाराजांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. सर्व संकटांपासून तुमचे रक्षण होवो हीच प्रार्थना. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.